गणपतीच्या अगोदर पूर्ण करतो म्हणून सांगितलं तुम्ही. आम्ही या 6 महिने पाठीला गणपती आहे. त्याच्या अगोदर होईल का? 6 महिने आधी जाऊन त्या रेल्वेला भेटून 6 महिने झाले की ते पाठीला करतो करून सांगत नाही तुम्हाला गणपतीच्या अगोदर सगळं क्लिअर होईल. मी तुम्हाला शब्द देतो गणपतीच्या अगोदर ते सगळं गटर लाईन क्लिअर करून देतो तुम्हाला. त्याच्यामुळे लगेच पाणी नाव काय काम मी नाही ओळखत कोणाला नाही ओळखणं गरजेचं 8 दिवसापूर्वी येऊन आम्ही तिकडे जे काम होतं ना तिकडे म्हाताऱ्यांनी करून घेतलंय, दाखवलंय आणि त्याच्या पुढच्या चाळी पण आम्ही बोललो पण हा त्रास जो होतोय नागरिकांना जो त्रास होतोय तो झाला नाही. आई आता पडली तिथे घरात पाणी भरलं असताना आणि ते आता पाणी हाताला लागून पाणी उपसतात. आता काय करणार नाही इलाजाने एवढं घरामध्ये पाणी भरतात. आता रेल्वे तरी घ्या ना, प्रश्न मिटला ना, तुम्हाला पण त्रास नको ना. काम पण अडवलेलं नाही. हा प्रत्यक्षात जेव्हा दाखवलंय त्यांनी काय झालं बोला तर. फेसबुकला टाकलंय आणि त्यांनी गणपतीच्या अगोदर आश्वासन दिलेलं आहे. गावात आलं चेतन जुना डोंबिवलीत आहे. बोला तर. चाळीमध्ये पाणी बसलं ना. सामानाची पण नुकसान, सगळ्याची नुकसान. काय चाळीमध्ये जरा फिरतोय जरा ते बघू आउटलाईट कुठे ते काय बोलतात करतो आता 6 महिने झाले. आम्ही मध्ये काम पण त्याच्यामुळे बघावं लागेल. आता दिपेश भाईंना फोन केलेला आहे की आम्हाला बैठक तरी तर पाणी उतरत नाही तोपर्यंत मागच्या वेळेला ते त्यासाठीच बोललेलं होतं ना दिपेश भाईंनी. म्हणजे असं त्यांना फोन केलेला. ठीक आहे हां हां ओके. जेवण नाही खावण नाही काय नाही ह्याच्यात पट्टी लागायची सकाळपासून. घाण म्हणजे काय गाडी संडासचं पाणी आहे. किडे वगैरे पण घरामध्ये येतात. नाही, संडासचं पाणी म्हणून आपल्या घरामध्ये येतं संडास. तर चला त्या मेन हे बोगद्याकडे जाऊया. आतमध्ये आलेलं. आता 2 तास झाले. 2 तास झाले. उद्यापासून पाणी ते करणाऱ्या गणपतीच्या अगोदर आश्वासन दिलं. काय रेल्वेवाले आणि महानगरपालिका यांचा मेळ जुळत नाही म्हणून त्या दिवशी दोघांना एकत्र बोलवलं दिपेश म्हात्रे. तुम्हाला गणपतीमध्ये काम पूर्ण झालेलं असेल तो गणपती विसर्जनला रस्ता पूर्ण झालेला असेल. जी दगदग हे झाली आहे ना चिखल तो सगळा क्लिअर करणार आहे. नाही ना रेल्वे तरी घ्या त्याचा प्रयत्न तरी हा बरोबर नाहीतर हे तरी पाणी काढा पाणी जायला रस्ता पाणी काढा बाकी नंतर करा. ठीक आहे या तिथे